मित्रहो, गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाची वॉशिंग मशीन चांगलीच प्रसिद्ध आलेली आहे. आता ही प्रसिद्धी सुप्रसिद्धी आहे की कुप्रसिद्धी आहे हे तुम्ही ठरवा. भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप असलेले अनेक नेते या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन स्वच्छ झालेले आहेत, पवित्र झालेले आहेत. कितीही बरबडलेला असला ना तरी सुद्धा या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन आला की तो नेता शुद्ध होतो, पवित्र होतो. याचा अनुभव आपण तर घेतच आहोत गेली काही वर्ष. महाराष्ट्रातच नाही, देशभरातल्या राजकारणामध्ये या मशीनचा मोठा प्रभाव आहे. महाराष्ट्रात ही अशा नेत्यांची लांबलचक यादी आहे. सिंचन घोटाळा असो की मग आदर्श घोटाळा असो, सगळं काही गुंडाळून ठेवलं जातं. अहो, कालपर्यंत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात ते नेते एका क्षणामध्ये पवित्र होऊन जातात. आणि ही तर या जादुई वॉशिंग मशीनची खरीखुरी जादू आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याच्या आधी अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस आलेल्या होत्या. काहींच्या चौकशाही सुरू झालेल्या होत्या. रोज त्याच्या बातम्या आपण पाहत होतो. ते सगळे भाजपाच्या सोबत गेले आणि त्यानंतर त्यांच्या सुरू असलेल्या चौकशा थंड झाल्या. राजकीय नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर असलेले खटले सुद्धा मागे घेतले जातात किंवा मग त्यांना क्लीन चिट दिली जाते. विरोधक टीका करीत राहतात, सत्ताधारी मात्र त्यांना जे हवं ते करीतच राहतात. पण आता मात्र याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतलेली आहे. सत्ताधारी पक्षाचा अप्रत्यक्ष संबंध देत संपूर्ण महाराष्ट्रभर घोडेबाजार, अर्थात ही आमदारांची पळवापळवी, खरेदी विक्री सुरू असल्याचं आणि एखादा राजकीय नेता वॉशिंग मशीन मध्ये म्हणजे सत्ताधारी पक्षात किंवा पक्षासोबत सामील होऊन स्वतःवरील फौजदारी खटले बंद करून घेऊ शकतो, अशा तिरकट शब्दामध्ये तोंडी निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं. सोशलिस्ट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी हे निरीक्षण नोंदवलं. केंद्र सरकार आणि भाजप यांच्या विरोधामध्ये निदर्शनं केल्यामुळं महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते, ज्याला त्यांनी या याचिकेद्वारे आव्हान दिलेलं होतं. यावर न्यायमूर्तींनी हद्दपारीचा आदेश तर रद्द केलाच केला आणि केवळ सरकार विरोधामध्ये निदर्शनं करणं हे अशा कारवाईचं कारण असू शकत नाही, असं निरीक्षणही नोंदवलं. निदर्शनं दडपण्याच्या सरकारच्या प्रवृत्तीवर टीका करताना न्यायमूर्तींनी कठोर शब्दामध्ये टिप्पणी सुद्धा केली. नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जात आहे असंही न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती जामदार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर असलेल्या या घोडेबाजारावर सुद्धा म्हणजे पक्ष बदलाच्या राजकारणावर सुद्धा प्रत्यक्ष भाष्य केलं, ज्यामध्ये खासदार आणि आमदार हे पक्ष बदलत आहेत वगैरे. सईद अहमद हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी हे निरीक्षण नोंदवलं. केवळ सरकारच्या निर्णयांना विरोध करणं हे एखाद्या नागरिकाला हद्दपार करण्याचं कारण ठरू शकत नाही आणि तसं केलं तर त्यांच्या भाषण स्वातंत्र्याच्या आणि प्रतिष्ठेच्या मूलभूत अधिकारावर गदा येईल. याचिकाकर्त्यानं आपल्या भूमिकेतून भारत सरकारच्या काही निर्णयाविरुद्ध मोर्चे आणि धरणं आंदोलन आयोजित केलेली होती. महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला हद्दपार करण्यासाठी हे कारण असू शकत नाही. ही कारवाई दुर्भावनेनं करण्यात आलेली आहे. त्यानुसार हद्दपारीचा आदेश रद्द करून ही याचिका निकाली काढण्यात येत आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 आणि 21 नुसार नागरिकांना केवळ आपलं मत व्यक्त करण्याचंच नव्हे तर सन्मानानं जगण्याचंही स्वातंत्र्य आहे. भारत सरकारच्या काही निर्णयांना केवळ विरोध केल्यामुळं प्रतिवादींनी याचिकाकर्त्याविरुद्ध केलेली कारवाई त्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारी आहे, असं निरीक्षण न्यायमूर्ती जामदार यांनी आपल्या आदेशामध्ये नोंदवलं. याचिकाकर्त्यानं फक्त भाजप सरकार मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद म्हटलं. नागरिक अशा घोषणा देऊ शकत नाहीत का? अशा घोषणासाठी हद्दपारीचे आदेश का काढले जातात असा सवाल सुद्धा न्यायमूर्ती यांनी केलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या या निर्णयाचं कौतुक केलेलं आहे. अजूनही असे न्यायाधीश आहेत जे सरकारला प्रश्न विचारू शकतात आणि नागरिकांच्या हक्काच्या बाजूनं उभं राहण्याचं धैर्य दाखवतात. हे खूपच कौतुकास्पद आहे असं प्रशांत भूषण यांनी म्हटलं. खरोखरच आहे हो. एकंदर सध्याचं मागच्या 10 वर्षातलं जर चित्र आपण पाहिलं तर हे कौतुकास्पद तर आहेच आहे, पण मोठ्या धाडसाचं सुद्धा आहे असं म्हणावं लागेल. सत्ताधीशांच्या मनमानीला लगाम लावण्याचं काम फक्त आणि फक्त आता न्याय व्यवस्थाच करू शकते. मित्रहो, उच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.